महत्त्वाची अपडेट पुण्याहून येते। पुणे कोर्टामध्ये शीतल तेजवानीची सुनावणी सुरू आहे। शीतल तेजवानीला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली आहे। तहसीलदारांनी कोणतेही खातरजमा न करता जमीन अमेडिया कंपनीला देण्याचे आदेश दिले होते असा दावाही तपास अधिकाऱ्यांनी केलाय। त्याचबरोबर वादग्रस्त जागा महार वतनदारांचीच आहे असं तेजवानींच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। शीतल तेजवानीला 300 कोटी मिळालेच नाहीत असाही दावा वकिलांनी केलाय। कोणताही पैशांचा व्यवहार झाला नाही अशी माहिती तेजवानीच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांच्याकडून। मिकी, काय नेमकं घडलंय कोर्टात? शीतल तेजवानी याच्या बाजूनी जवळपास 3 ते 4 वकील त्या ठिकाणी उभे आहेत आणि सातत्याने तिला जामीन मंजूर करावा यासाठी ते वेगवेगळे पुरावे त्या ठिकाणी देत आहेत। आर्ग्युमेंट त्या ठिकाणी सुरू आहे। सरकारी वकील त्यांची बाजू मांडतायत। पोलिसांनी या ठिकाणी ठमकवून सांगितलेलं आहे की तिला 14 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी। त्यांना वेगवेगळ्या स्तरांवर जाऊन त्या ठिकाणी तपास करायचा आहे। मात्र शीतल तेजवानीचे जे वकील आहेत ते ज्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी करतायत, अर्थात जवळपास 1.5 तास हे आर्ग्युमेंट या ठिकाणी सुरू आहे। त्यांचं म्हणणं आहे ज्या पद्धतीने हे कागदपत्र तिच्याकडे आहेत, सह्या आहेत, अनेक डॉक्युमेंट्स हे पोलिसांकडे आहे। अर्थात जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते गव्हर्नमेंटचेच आहेत, गव्हर्नमेंटकडूनच मिळालेले आहेत। सातबारा देखील जे उल्लेख केलेला आहे, वेगवेगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ऑलरेडी सगळे आहेत। पण मात्र पोलिसांचं हेच म्हणणं आहे की हे डॉक्युमेंट काही बनाव आहेत, काही वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी पुरवलेले आहेत। तिला कुणी मदत केली, जे तहसीलदारांनी तिला मदत केलेली होती त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल आहे। त्यांनी कोर्टातून जामीन या ठिकाणी आणलेला आहे। तर मग मला कशाला अटक करताय? मी पोलिसांना या पूर्ण तपासात सहकार्य करायला तयार आहे। मात्र पोलीस या ठिकाणी ठमकवून सांगतायत की जे शीतल तेजवानींनी ज्या पद्धतीने ही जागा सरकारची असताना देखील या सगळ्या जे वतनदार आहेत त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि थेट ही जागा अमेडिया कंपनीला विकलेली आहे। 300 कोटी रुपयाला ही जागा विकलेली आहे। कशा पद्धतीने ही विकली, हे पैसे नक्की कुठून आलेले आहेत, कोण आहेत, हे सगळे वेगवेगळ्या स्तरांवर हे चौकशी करायची आहे। तिने मोबाईल जे दिलेला आहे त्याच्यातला त्या मोबाईलचा पिन देखील ती अजून देत नाहीये। हे डॉक्युमेंट्स आणखीन याच्यामध्ये बरंच अफरातफरी आहे असं पोलिसांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्यामुळेच पोलीस या ठिकाणी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागतायत। मात्र अजून देखील हे आर्ग्युमेंट सुरू आहे, काही वेळ अजून लागू शकतं। मात्र आपण बघितलं तर पुण्यातील एकदम हाय प्रोफाईल केस हा म्हणावा लागेल आणि ज्या पद्धतीने सध्या कोर्टात मागील 1.5 तासापासून हे आर्ग्युमेंट या ठिकाणी सुरू आहे। अजून सुद्धा कोर्टाने पूर्ण निकाल दिलेला नाहीये। अजून सुद्धा सरकारी वकील कोर्टाने आता निकाल काय होता आणि किती दिवसांची कोठडी मिळवण्यामध्ये पोलिसांना यश येते हे बघणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।